मंडळी, सर्वात आधी शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ज्या महापुरुषानं स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यात उतरवलं त्या शिवछत्रपतींचा आज जन्मदिवस, अर्थातच जयंती. आणि ही जयंती आपापल्या परीनं प्रत्येक जण वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये आपापल्या पद्धतीने साजरा करतोय. त्याबद्दल सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन. ती केलीच पाहिजे, ती केलीच पाहिजे. शिवजयंती साजरी केलीच पाहिजे. परंतु त्या जोडीला मायबाप होय काम आपल्याला करायचंय. ज्यांनी शिवछत्रपती वाचले त्यांचे हार्दिक अभिनंदन. परंतु ज्यांनी अजूनही शिवछत्रपती सखोलपणे वाचले नाहीत, अभ्यासले नाहीत, त्यांना विनंती आहे की आजच्या शिवजयंतीपासून पुढच्या शिवजयंतीपर्यंत जेवढी काही शिवाजी महाराजांविषयींची पुस्तकं आपल्याला वाचता येतील तेवढी आपण वाचायची आणि खऱ्या अर्थानं शिवछत्रपती आपल्याला समजून घ्यायचे आहेत. त्यांचे गुण, त्यांचं शौर्य, त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी, जे काही आपल्याला आत्मसात करता येईल आणि आपल्या रोजच्या जगण्यात उतरवता येईल ते आपल्याला करायचंय. शिवछत्रपती वाचले पाहिजेत आणि समजून घेतले पाहिजे. लोक काही म्हणतील, यांनी असं केलं, त्याने तसं केलं, हा असं म्हणालाय, तो तसं म्हणालाय, पण त्याच्या पलीकडे जाऊन सगळ्या गोष्टींची सत्यता आपण पडताळून पाहिली पाहिजे. एकच विनंती आहे ह्या शिवजयंतीच्या निमित्तानं की आपण शिवचरित्र वाचूया. धन्यवाद.